हां. नमस्कार. आज सर्व शेतकऱ्यांची मी धीरज सोरटे नाथ प्रतिनिधी. तर आज आपण टेंबी गावातील या प्रगतशील शेतकरीकडे आलो आहोत. टेंबी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ. तर या शेतकऱ्याने आपल्या टेंबी गावातील एक प्रगतशील शेतकरी त्यांनी यावर्षी संकेत या वाहनाची लागवड केली, म्हणजे 2024 मध्ये. तर आज आपण हल्ली याच्या शेतामध्ये आज 9 जानेवारी 2025 तारीख आहे. तर आपण यांना अनुभव विचारू का? आणि जवळपास आम्ही अर्धा तास झालो या प्लॉटमध्ये आहे. त्याचं इतकं म्हणजे हे अशी व्हरायटी आम्ही अजून पर्यंत पाहिली नाही. पण आज ते आता आपण त्याच्याकडे. भाऊ, तुमचं नाव? माझं नाव पूर्ण रामराव दिगंबर काकडे, गाव? राहणार टेंबी, तालुका? तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. तुमचा मोबाईल नंबर काय? माझा मोबाईल नंबर 9765 93 73 59. आता तुम्ही हे संकेत किती पॅकेट लावले या शेतामध्ये तुम्ही? हे संकेत 2 पाकिट लावले सर मी. हो का? हां. आता याच्या अंतर किती होतं तुमचं? याच्यामध्ये 6, 3 आणि 1. 6, 3, 1. 6, 3, 1 असा पट्टा पद्धत याप्रमाणे केलेला आहे. तर तुम्हाला हे जे संकेत तुम्ही 2024 मध्ये लावलं, हां, आज आम्ही आता तुम्हाला 9 जानेवारी 2025 मध्ये आज तुमच्या शेतात आलो प्लॉट. बरोबर आहे. तर तुम्हाला संकेत बद्दल काय असं चांगलं वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला? संकेत बद्दल म्हणजे सर्वात महत्वाचं की याच्यावर जे आहे की नाही कोण्या प्रकारचा रोग येत नाही. पहिली फवारण्या कमी लागतात. जे आजचं जे समजा चालू आहे की एका फवारणीला सतत समजा 1,500-2,000 रुपये लागते, ते तसं जे आहे तर तो खर्च पूर्ण कमी आहे याच्यामध्ये. हे आता हे माझ्या याच्यावर मी फक्त 4च फवारण्या केल्या सर. कारण त्याच्यावर रोगच नसला तर फवारण्या कुठून करावं, कशाला विनाकारण ते पैसा खर्च करावं. या उद्देशानं आपण फक्त 4 केल्या आणि आपल्याला उत्पन्न बी चांगलं झालं. पण आता हे लाल बोंडीमुळं आता हे रोगच जर समजा आला तर त्याला शेतकऱ्याचा इलाजच नाही ना. तर या संकेत विषयी काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला किती क्विंटल कापूस आला? किती एकर शेत आहे तुमचं? आता हे आपलं 1.25 एकर हे आहे. 1.25 एकर मध्ये आपल्याला सरासरी 14 क्विंटल आला समजा. अजून 4-5 क्विंटल निघते. आता तुम्ही अजून म्हणजे पाणी देऊन अजून आता पाणी देऊन आता समजा 4-5 क्विंटल निघते अजून 4-5 हा क्विंटल. अजून, कारण बोंड्या तशाच आहेत ना सर्व. बोंडे चांगले ते आहेत. बोंड्या पूर्णच आहेत ना. फक्त आता कसं आहे की थोडं आता अजून 1-2 फवारणी करून येऊन जाते बरोबर. तर तुम्हाला वेचणीला कापूस कसा वाटला हा? वेचणीला बाळाला 1 नंबर आहे. हे बाकीचे पहिल्यांदा सतत म्हणत गेले जे दुसऱ्या व्हेरायट्या जे आहेत की बुवा हा बोंड चिकट आहे, वेचायला येत नाही, असे प्रत्येक बाया म्हणत जायत ना. पण तसं नाही आहे सर. याचं कसं आहे की बोंड आहे की नाही सुळसुळीत आहे, हात लावला की येऊन जाते. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, कोणाच बाईनं प्रॉब्लेम आता तुम्ही आता या वर्षी तुम्ही 2024 मध्ये अनुभव घेतला. घेतला. तर येणाऱ्या वर्षात तुम्ही किती पॅकेट लावणार संकेत? येणार म्हणजे पूर्णच पॅकेट आपल्या पैसे 1.5 एकर आपण 1.5 एकर तेच लावणार. आणि अंतर हेच ठेवा. अंतर आपण वाटलं त्याच्यात थोडं तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपण त्याच्यात कमी पडलो तर अंतर वाढवू आपण. दादा, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहता शेतकऱ्यांनो, तुम्हाला जर संकेत हे वाण लागवड करायची असेल, त्याला मध्यम ते भारी जमिनीत अंतर याला जास्त हवं आहे. तुम्हाला जे 6x2 अंतरावर लागवड करू शकता. या मध्यम जमीन असेल तर 5x2 वर लागवड करा. कारण की हे कमी अंतरमध्ये तुम्ही लावू शकत नाही. कारण की इथे तुम्ही पाहिलात, तुम्ही आता किती वाटलं तुम्हाला? आता किती फूट हाईट आहे या प्लॉटची? कमीत कमी 7-8 फूट गेलं. 7-8 फूट गेलं. 7-8 फूट. आता यावरून समजू शकता याचे फांद्या खूप बाहेर निघतात, काही फळ फांद्या, आणि खालच्या ज्या मोनोपुडी असते त्या पूर्ण जवळपास बाहेर निघतात. त्याच्यामुळे हिला अंतर 6x2 किंवा 5x2 अंतर लागत. कमी अंतरावर हे संकेत 111 या वाणाची लागवड करू नये. तर अजून तुम्हाला काय वाटते सर? एकदम चांगलं वाटलं तुम्हाला संकेत लावला? संकेत 1 नंबर चांगला आहे. संकेत बद्दल असं कोणतंच नाही. त्या व्हेरायटी मध्ये काही प्रॉब्लेम नाही. व्हेरायटी चांगली आहे आणि उत्पन्नाला बी चांगलं आहे. किती लोक प्लॉट पाहून गेले हा तुम्ही? बाबा, कारण आपल्या रोडलाच असल्यामुळे की नाही भरपूर जे गाडी उभी राहायचं ते विचारायचं हा प्लॉट कोणचा आहे बा. संकेत 11 आहे. कारण त्याला महत्वाचं इतकं की पॉकेट भेटले नाही. मी तर म्हणतो कंपनी नाही ना सर्वात जास्त आहे की नाही पॉकेट उत्पन्न करून द्यावं. कारण प्रत्येक शेतकरी तोच लावतो. कारण त्याला उत्पन्न भेटलं तर तेच लावणार मग. आणि बाकीचे जे बियाणं आहे ते बाकीचे सगळे बोगस आले. महत्वाचं आहे की या व्हेरायटी मध्ये बोगस बियाणं येत नाही. कारण की आमचं कंपनीचं काम आहे, आम्ही प्युरिटी बियाणं देत असतो. त्याच्यामुळे शॉर्टेज राहते ह्या व्हेरायटी. कारण की प्युरिटी देणार, तुम्हाला उत्पन्न येणार, तुमची वर्षाची मेहनत आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आमचं हे काम आहे का आमची कमी पॅकेट आहे. येणाऱ्या वर्षात तुम्हाला 25 मध्ये आम्ही तुम्हाला डायरेक्ट उपलब्ध करून देऊ. काही तुमच्याकडे माझा नंबर आहेच काही, तुम्ही कधी फोन करा. कारण तेच आम्हाला जर समजा शेतकऱ्याला डायरेक्ट जर तुम्ही दिलं तर शेतकरी खुश होते. ठीक आहे. महत्वाचं कसं पॉकेटच भेटत नाही वेळेवर आणि मग ते कोणचे लावते. हो बरोबर. धन्यवाद दादा.